सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे। पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे उद्धव ठाकरे पक्षानं पाठ फिरवली आहे। या बैठकीत पवारांनीही जर भाजप विरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत असं मत व्यक्त केलं आणि याला बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं। राहुल गांधी सातत्यानं सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून उठावा पक्षाच्या नेत्यांची महाराष्ट्रात कोंडी झाली आणि आता बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यापुढे राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलणं बंद करणार की पुन्हा त्यांच्या माफीनाम्यावरून दिवचत राहणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। वीर सावरकर हे एक महान देशभक्त होते, ते एक महान क्रांतिकारक होते, ते एक महान समाजसुधारक होते आणि शिवसेनेला, आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी कायम आदर आहे। त्याच्यामुळे आम्हाला या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय। सावरकरांच्या बद्दल काय भूमिका आहे ती परवा मालेगावला सांगितलेली। आमची वेगवेगळ्या लोकांच्या, आपण या राष्ट्रवादीला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे। आपण नेहमी सन्मान आदराचीच भावना ठेवली पाहिजे। काँग्रेसची भूमिका मांडावी। आपण आपल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो, हीच आपली सर्व धर्म समभाव, हीच आपली भूमिका आहे। एक तर गोष्ट स्पष्ट आहे, सावरकरांनी माफी मागितली होती, माफीपत्र लिहिली होती, हे तर रेकॉर्डवरती आहे। त्यामुळे राहुल गांधी म्हणले की त्यांनी माफी मागितली होती, मी तशी माफी मागणार नाही, यात राहुल गांधीचं काही चुकलंय असं म्हणता येत नाही। सावरकरांनी माफी मागितली ती त्यांनी मागावी की नाही यासंबंधी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। एका बाजूला सोबत राहायचं आणि नंतर मग अशा प्रकारे परस्पर विरोधी विधानं करत राहायचं, याच्यामुळे काही शक्ती एकवटली जाणार नाही हे आघाडीच्या नेत्यांनी समजलं पाहिजे। दुहेरी निष्ठा ठेवून काही चालत नाही, हा एक भाग आहे। आता कोणाची निष्ठा कोणाकडे हे ज्याचं तरी ठरवावं, मग ती निष्ठा असेल तर त्याप्रमाणे वागलं पाहिजे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसमध्येच दुमत असल्याचं बघायला मिळतं। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी बैठकीत काही खासदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा टाळण्याचं नमूद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सावरकरांच्या मुद्द्यावरून पक्षाचं नुकसान होतंय असा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला आणि त्यामुळे सावरकर मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दुमत आहे। राहुल गांधी राजकीय फायद्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात विधान करत असल्याचा आरोप रणजित सावरकरांनी केला, तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवर केलेली टीका अयोग्य आहे, तर सावरकर आमचेच ही संजय राऊतांची भूमिका चूक असल्याचंही रणजित सावरकरांनी म्हटलंय। तसंच ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते अपमान करणाऱ्यांवर कारवाई करू शकले असते, मात्र त्यांनी काही केलं नाही, तर अपमान होताना जे लढतात तेच खरे सावरकरवादी आहेत असं म्हणत रणजित सावरकरांनी ठाकरेंना टोला लगावला। सावरकरांच्यावर जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझं असं स्पष्ट मत आहे की सावरकरांचा वापर राहुल गांधी हे त्यांच्या राजनीतीकरता करतायत। इतकंच नाही तर सावरकर हे हिंदुत्ववादाचे प्रणेते आहेत, त्यांना विरोध केला तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहतील अशा दृष्टीने ते मुस्लिम पोलरायझेशनचा पण प्रयत्न करतात आणि एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशा प्रकारे उपयोग होणे अत्यंत गंभीर आहे। उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे की आम्ही अपमान सहन करणार नाही, ही स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेलं शिदोरी या मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत, अश्लील भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख झाले। तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहून मागणी केली होती, त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी मला भेट तर दिली नाहीच, पण माझ्या पत्रालाही उत्तर दिलं नाही। ते मुख्यमंत्री असताना बदनामीची कारवाई ते करू शकले असते। आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना जे लढायला पुढे येत आहेत ती खरे सावरकरवादी असं माझं स्पष्ट मत आहे। आजच संजय राऊत यांनी सांगितलं की गद्दारांना सावरकरांचं नाव घ्यायचा अधिकार नाही। माझ्या दृष्टीने एक विशेष असा अगदी सरळ आहे की बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा मिळवून देण्याला खूप प्रयत्न केले। बाळासाहेबांना खूप आदर होता आणि बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरला जोडेमारो आंदोलनही केलं। तर बाळासाहेबांसारखा कर्तृत्ववान व्यक्तीचा वारसा घेत त्यांचं नाव सांगत सावरकर केवळ आमचेच आहेत असा जो आज त्यांनी जो स्टँड घेतलाय तो अत्यंत दुर्दैवी आहे।
राहुल गांधींकडून सावरकरांचा सातत्यानं होत असलेल्या अपमानाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालाय. मुंबईत अनेक ठिकाणी भाजप युवा मोर्चाकडून आम्ही सारे सावरकर असे बॅनर लावण्यात आले. शहराच्या वेगवेगळ्या भागात आम्ही सारे सावरकरांचे बॅनर लावण्यात आले. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशाराच भाजपनं काँग्रेसला दिलाय. तर या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला इशारा दिल्यानं महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. राहुल गांधींकडून सावरकरांचा सातत्यानं होत असलेल्या अपमानाच्या मुद्द्यावर भाजप आता आक्रमक झालेली आहे. मुंबईत ठिकठिकाणी भाजप युवा मोर्चाकडून आम्ही सारे सावरकर असे बॅनर लावण्यात आलेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात आम्ही सारे सावरकरचे बॅनर लावण्यात आलेत. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशाराच भाजपनं काँग्रेसला दिलेला आहे. तर या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला इशारा दिल्यानं महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. पुढे पाहूयात. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र या सभेच्या निमंत्रण पत्रिकेवरनं राहुल गांधी यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलंय. राहुल गांधींची सावरकरांबद्दल असलेल्या भूमिकेवरून त्यांचा फोटो हटवण्यात आला का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पुढे बोल डिझायनर अनिक्षा जयसिंघानीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. असा दावा मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात केला. तसंच आधी अमृता यांना लाच देण्याच्या आणि नंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या या कटामध्ये विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. तसंच याची चौकशी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. मनन संघई आपल्यावर आहेत. अनिक्षाचे वकील, कोणत्या मुद्द्यांवर अनिक्षाचा युक्तिवाद तुमचा कोर्टानं मान्य केला? डिटेल ऑर्डर आला नाही, पण आमच्या युक्तिवाद 437 वर होता. मॅक्सिमम पनिशेबल ऑफेन्सेस 7 वर्षाचा होता. तर दोघे कोर्टाने ऐकले. बहुतेक टॅम्परिंग त्यांचे काही संबंध येऊ शकत नाही, त्यासाठी कोर्टाने ते ऐकले आणि ते आम्हाला ग्रँट केली आहे. चांगली. पण अनेक धक्कादायक युक्तिवाद खरं तर कोर्टात तुमच्याकडनं करण्यात आले. तुमचे सहकारी मृगेंद्र सिंग यांनी सुद्धा याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि एका बड्या राजकीय नेत्याचं नाव घेण्याचा प्रेशर केलं जातं असं सांगितलं. ते काय नेमकं आहे? त्याच्यावर जास्त आता बोलू शकत नाही, आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तर सध्या आपण त्याच्यावर जास्त कमेंट नाही करू शकता. त्याची तुम्ही चालू आहे. राजकीय मुद्दा तरी आहेच, त्याच्यामध्ये तर दोमतच नाही आहे. युक्तिवाद असाही करण्यात आला की 20 फेब्रुवारीला ही FIR दाखल झाली आणि त्यानंतर 1 महिन्यात या कालावधीमध्ये 3 वेळा अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी यांची भेट झाली. म्हणजे काय ते झाली ते खरोखरच आमचा युक्तिवाद होता. ते काय झाली, कशा झाली, आता ते इन्व्हेस्टिगेशन चार्जशीट फाईल दाखल्यावर आपल्याला कळणार आहेत सगळ्या. हो, पण कुठे भेट झाली, काय सांगाल? हॉटेलमध्ये भेट झाली असे आम्ही सांगत आहे. 3 वेळी नंतर झाली होती. FIR फाईल नंतर झाल्यानंतर पण माहिती अशी समजते आहे की अमृता फडणवीस कोणत्या कार्यक्रमाला, कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्या कार्यक्रमाला की त्या ठिकाणी अनिक्षा जयसिंघांनी पोहोचायच्या आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारची ती भेट आहे का? साहेब, मी ते असे सांगू शकणार नाही आता. खरोखर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे अशा आमच्या आणि आमच्या सिनियरचं मत आहे. आता इन्व्हेस्टिगेशन पोलीस करत आहे, त्याच्यावर आपल्याला विश्वास आहे. येऊ दे, इन्व्हेस्टिगेशनचे काही निष्कर्ष येणार आहेत, त्याला आपल्याला कळणार आहेत काय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिंदे ठाकरे गटातील वाद काही थांबताना दिसत नाहीये. एकमेकांवर सतत टीका सुरूच आहे. दरम्यान अशाच एका टीकेवरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली आहे. तसंच पोलिसांमध्येही रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहे. सिद्धार्थ, संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटत आहेत? निश्चितपणे आपण बघतोय पडसाद कसे उमटतात ते, आणि आपण बघतोय या ठिकाणी जे आहे त्यांच्या प्रतिमेला जे आहे आपण बघतोय शेण मारलेलं आहे, शेण लावलेलं आहे.
महिला आक्रमक आहेत, कारण संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता आक्रमक झालेल्या आणि क्रांती चौकामध्ये त्या आंदोलन या ठिकाणी करता आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय की महिला आक्रमक आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही शेण लावलं इथं? आपल्या सुषमाताई अंधारे यांनी आपले नेते आहेत, त्या नेत्यांबद्दल त्यांनी अपमान सहन करणार नाही. आम्ही त्यांच्याबद्दल नाही का महिलाबद्दल एक अपमान करतात वारंवार आणि नाही का महिलांना अब्दुल सत्तार पण असाच सुप्रियाताईला पण अपमान केलेला आहे. हे आम्ही अपमान सहन करणार नाही याच्या पुढे. कोणी महिला असो, कोण्या महिलावर नेते लोक असे बोलत असतात तर पण काय भावना काय आहे? त्यांनी अपमान नाही करायला पाहिजे महिलांचा. आज पण आम्ही कोणी अपमान केलेले का त्यांच्या महिलांना, त्यांनी पण नाही करायला पाहिजे. आमच्या नेते पण कोणी केले नाही आतापर्यंत. आणखी आपण बघतोय सगळ्यात महिला या ठिकाणी काळे झेंडे सुद्धा घेऊन आलेले आहेत आणि काळे झेंडे घेऊन या ठिकाणी संजय शिरसाट यांचा निषेध त्यांच्या फोटोवर जे आहे आपण बघतो या ठिकाणी शेण लावलेलं आहे आणि एकंदरीतच आक्रमक आहेत आणि संजय शिरसाट यांनी जे वक्तव्य केलं त्याला घेऊन जे आहे शिवसेनेचे आता राज्यभर सुद्धा आंदोलने केले जाऊ शकतात. कारण काय संजय शिरसाट आता तरी औरंगाबादमध्ये नाही आहेत, ते मुंबईला आहेत, त्याच्यामुळं जे आहेत त्यांची प्रतिक्रिया अजून भेटू शकलेली नाही आहे. अपमान केलेला आहे. वारंवार जर अशा घटना घडत असतील तर महिलांनी निषेध करणं फारच गरजेचं आहे आणि महिला निषेध करणार. काय बरे आंदोलन तर केलेलं आहे, जर समजा आणखी काही आंदोलन करायची गरज पडू शकते. येणाऱ्या काळामध्ये जर यांची भाषा सुधारली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महिला आघाडी छेडेल नक्कीच. पण शेण लावण्यामागचं काय? त्यांच्या तोंडून याच्यानंतर कधीही असे शब्द निघू नये महिलांविषयी अपमान करणारे, याचं कारण हेच आहे. निश्चितपणे बघितलं आपण विशाल की शेण या ठिकाणी त्याच्या प्रतिमेला लावलेलं आहे आणि भविष्य काळात जर अशी वक्तव्य जर थांबली नाही तर अजूनही आक्रमक आंदोलन करावे लागतील असं जे आहे महिलांचं म्हणणं आहे. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादाबद्दल. पुढे बहुत एक मोठी बातमी आहे गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या सत्तांतर नाट्याची. 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने राज्यात मी प्रथम बंडखोरी केल्याचा दावा विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः 150 बैठका घेऊन आमदारांचं मन वळवल्याचाही गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला. तसंच जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो असंही तानाजी सावंत म्हणाले. त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा सत्तांतर नाट्याला नवं वळण मिळालं. 30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 3 जानेवारीच्या दरम्यान सुजयसिंगजी ठाकूर साहेब, मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसच्या आदेशानं तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिवची जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीची जे ह्या 12.5 कोटी जनतेनं मॅनेट दिले होतं ती सुरुवात ह्या ठिकाणून केलेली आहे. वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेसच हे बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. तेवढ्या पुरतं थांबलेलं नव्हतं. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम जर कोणी गेला असेल त्या मातोश्रीवर आणि हात करून सांगणार होता की परत ह्या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि सरकार उठवल्याशिवाय हा तानाजी सावंत गप्प बसणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझ्या विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो आणि हे सांगून करत होतो, असा झाकून करत नव्हतो, उघड मात्याने करत होतो. आले कधी शिवसेने, त्याच्या शिवसेनेचे संबंध काय? हे लवंड इकडे तिकडे फिरत असतात, सोडून द्या. हे लोक ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला अजितदादा राष्ट्रवादी अशा पद्धतीनं त्रास देत आहे, मला वाटतं हे सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते. यांच्या मनातच दुहीचं बीज, गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेलं होतं आणि म्हणून तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री या महाराष्ट्राचे, त्यांच्या वक्तव्याने हे स्पष्ट होतंय
की यांनी ठरवलेलं होतं यांना गद्दारी करायची होती. आता जे कारणं देतात, उद्धवजी भेटत नाही, उद्धवजी निधी देत नाही, अजितदादा असं बोलतात, ह्या सगळ्या बकवास होत्या. आपला आत्मा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नये हे सातत्याने आमदार म्हणतच होते की तानाजी सावंत तेच सांगतायत. आणि असं वाटणारे आमदार वारंवार उद्धवजी नाही सांगत होते, पण स्वतःची खुर्ची प्रिय विचारधारा गेली तेल लावत असे उद्धवजी वागले. आणि म्हणजे विचारधारेला एकत्र जोडून राहिले ते एकनाथजींना वारंवार सांगत होते तुम्ही उद्धवजींना हे समजवा. तर तानाजी सावंत जे म्हणाले ते सत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही देशाला लागलेली कीड असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. आणि या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. देशात सगळ्यात मोठी कीड कुठल्या पक्षाला लागली याचं उत्तर एकच येईल आणि त्यामुळे बावनकुळेंनी स्वतःच्या पक्षाची काळजी घेण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला. बावनकुळे अशी विधानं मध्ये मध्ये करत असतात. त्यांचं त्यांच्या पक्षातल्या असे टोकाचे आरोप आणि टोकाची भूमिका घ्यायची आणि अशा काही हे करणं हे त्यांचा स्वभाव झालेला आहे. खरी आता देशात सगळ्यात मोठी कीड कुठली आहे, कुठला पक्ष आहे हे आता भारतातल्या सर्व पक्षांना विचारलं तर त्याचं उत्तर एकच येईल. त्यामुळे बावनकुळेंनी थोडंसं हे थांबवलं पाहिजे. आणि या सगळ्या घडामोडींनी आता ब्रेकनंतर बघूयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीनं पोलीस कंट्रोल रूमला केला होता. रात्री 2च्या सुमारास हा फोन करण्यात आला आणि यानंतर फडणवीसांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं. तर पोलिसांची सुरक्षाही वाढवण्यात आली. हा फोन नागपूरच्या कन्हान भागातून आला होता. घरातील वीज गेल्याच्या रागातून या व्यक्तीनं हा फोन केल्याची माहिती मिळते. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचा एक फोन रात्री नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता. हा फोन रात्री साधारण 2च्या आसपास आला होता आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती जी आहे ती कंट्रोल रूमला दिली होती. ही प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे जे आहे ते रात्रीच जे आहे ते पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक आणि या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याची जी आहे ती सुरक्षा वाढविण्यात आली होती. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा व्यक्ती कन्हानमधील राहणारा असून त्याच्या घरची लाईन गेल्यामुळे संतापून त्याने अशा पद्धतीचा जो आहे तो फोन केल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. काल रात्री जे आहे ते इथे बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली होती, मात्र कुठलीही धोकादायक वस्तू आढळून आली नाही. रात्रीच्या वेळी जे आहे ते या बंगल्याचा जो आहे तो बंदोबस्त देखील वाढविण्यात आला होता. आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जे आहे ते सुटकेचा निश्वास त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी संतापाच्या भरात हा फोन केला असल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येत आणि नागपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा इथून पुढे सविस्तर तपास करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नितीन गडकरी यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर जयेश पुजारीला विमानाने नागपुरात आणलं. फोन कॉल या प्रकरणाची नागपूर पोलीस चौकशी करणार आहेत. बेळगावच्या तुरुंगात जयेश पुजारी फाशीची शिक्षा भोगतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी याला जे आहेत ते नागपूर पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेलं आहे. बेळगावच्या तुरुंगातून जे आहे ते प्रोडक्शन वॉरंटवर जे आहे ते नागपूरला आणलेलं आहे. या जयेश पुजारीला जे आहे ते विमानाने जे आहे ते नागपुरात आणण्यात आलेलं आहे. नागपुरात आणल्यानंतर त्याचं मेडिकल करण्यात आलेलं आहे आणि आता धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आणून जे आहे ते जयेश पुजाराचं या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा काय उद्देश होता, तो का वारंवार गडकरींच्या कार्यालयामध्ये धमकीचे फोन करत होता, याबाबतची जी आहे ती चौकशी नागपूर पोलीस करणार आहे. याआधी देखील नागपूर पोलिसांनी ज्यावेळी बेळगाव तुरुंगाची तपासणी केली होती त्यावेळी तो ज्या फोनवरून फोन करायचा, जे सिम कार्डवरून फोन करायचा, ते फोन आणि ते सिम कार्ड जे आहे ते नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इतर राज्यातलं हे सगळं प्रकरण असल्यामुळं
जे आहे ते जयेश पुजारीला ताब्यात घेण्यात जे आहे ते पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र नागपूर पोलिसांनी आता त्याला प्रोडक्शन वॉरंटवर जे आहे ते नागपुरात आणलेलं आहे. आता त्याची इथून पुढे जे आहे ते नागपूर पोलिसांकडून कसून तपासणी जी आहे ती केली जाणार आहे. तो कुठल्या उद्देशानं हे सगळे फोन कॉल करायचा आणि त्यामागे काय उद्देश होता हे या तपासातून जे आहे ते नागपूर पोलीस जाणून घेण्याचा जे आहे ते प्रयत्न करणार आहेत. सध्या जयेश जो आहे नागपूर पोलिसांच्या ताब्यात आणि इथून पुढे आता त्याची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 हुकूमत, नागपूर. अजित पवार आपल्या मिश्किल भाषणांसाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीत आला. बारामतीत मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. पण सोबतच हा समन्वय ठेवताना भलतंच काही करू नका असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला. ओळख झाली आहे म्हणून उगाच कोणाला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू नका असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतली. नको तेवढा संपर्क झाला तर पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल असं पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कुटुंबाशी समन्वय ठेवा आणि समन्वय ठेवा, बाकीचं काही करू नका. नाही तर माझ्याकडे तक्रारी तुमचा माणूस येतो राव तिसरंच काहीतरी करायला लागला. फोनवर व्हॉट्सअप बिट्सअप काही करू नका, मेसेज पाठवू नका. आता ओळख झाली मग मेसेज पाठवतो, तसला चावटपणा अजिबात चालणार नाही. मी खपून घेणार नाही. नाहीतर नको तेवढा मग आपलं संपर्क होईल आणि पक्षाचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटा होईल. लोक म्हणतील ही राष्ट्रवादी याला नको घरात घेऊ नको, असं काही होऊन देऊ नका. मुंबई महापालिका कॅग चौकशी अहवालावरून भाजप आक्रमक झालंय. कॅग अहवालाच्या आधारे या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करा अशी मागणी भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे. कट कमिशनद्वारे पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यात आला असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. 76 कामांच्या ऑडिटमधनं 8,485 कोटीचा भ्रष्टाचार घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे 8,485 कोटीचा भ्रष्टाचार घोटाळा, कट कमिशन कसाईचा गोरखधंदा याची फौजदारी दंड संहिता अंतर्गत म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली SIT स्थापन करून चौकशी करावी. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला वाढदिवस आहे. मात्र त्यांच्या वाढदिवसाआधीच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. यासाठी गौतमी पाटीलचा खास शो देखील ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कुडाळ इथल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सर्व पब्लिक बाबांसाठी हात उभा. यानंतर थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत. शिक्षा सुमारे 50 वर्ष. राहुल गांधी एक दिवस राहू शकत नाही, 1 तास राहू शकत नाही. तर 50 वर्ष 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाकरता त्या ठिकाणी त्यांना झाल्या. आणि काय हलापट्टा केला असताना आपण बघा, इंग्रजाचा काळ 50 वर्ष कसा काढायचा. आणि त्यामुळं आपल्याला सर्वच माहिती आहे, तेलाच्या घाण्याला जुंपणे, नारळाच्या काथ्या कुटण्याचं काम असेल, मरणप्राय वेदना त्यांनी दिल्या इंग्रजांनी सावरकरांना. 11 वर्ष त्यांनी हा छळ सहन केला, 11 वर्ष. पण त्यांनी विचारधारा कमी झाली नाही, विचार कमी झाले नाही.
आपण इतिहासात बघितलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विचार कधी सोडले नाही. हिंदू समाज एकजीवी करण्याचं आणि संघटित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. खरं तर अंधश्रद्धा, जातीभेद यावरही मोठं काम केलं आहे. रत्नागिरीच्या त्यांच्या वास्तव्याच्या आणि समाज सुधारणेच्या अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. 500 मंदिरं जवळपास अस्पृश्यासाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले, अनेक सहभोजने आयोजित केली, पतित पावन मंदिरं सुरू केले. खरं तर इतका मोठा जाजल्ब इतिहास जो आहे त्या इतिहासाला पुसून टाकण्याचं काम आणि त्याची टाचणीभरही क्षमता नाही. सूर्यासमोर दिवाळी नाही असे राहुल गांधी. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जर आपण छोटीशी 1 मिनिटाची फिल्म जरी पाहिली ते डोळ्यात अश्रू येतात. मी रत्नागिरीला जाऊन आलो. रत्नागिरीच्या त्यांच्या ज्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली त्या रूममध्ये जर तुम्ही गेले डोळ्यात पाणी येतं. पण राहुल गांधी तिथे कधी गेले नाही. नाना पटोले कधी गेले नाही. नाना पटोले आणि राहुल गांधीच्या किती त्या ठिकाणी हृदयाचे पक्के जरी असतील तर त्यांचं मान खाली जाईल. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.